रस्त्यानं चाललो ना, आता परवा दिवशी मुंबईमध्ये माझ्या गाडीला दंड टाकला. परवा दिवशी माझ्या गाडीला काय टाकला? दंड टाकला. तो दंड का टाकला? शिवाजी महाराज माझ्या गाडीला दंड टाकला. तो दंड का टाकला? तर माझ्या गाडीची नंबर प्लेट थोडी अशी तिरपी आहे म्हणून. ऐका जरा बारकाईनं, इतके सूक्ष्म कॅमेरे आहेत रस्त्यावर बसवलेले का त्यांना काही सेकंदामध्ये गाडीचा नंबर दिसतो. काळजीपूर्वक ऐका बरं का, जे राजकारणी माणसं आहेत, जे शिकलेली माणसं आहेत, काळजीपूर्वक ऐका. परवा दिवशी मला आलेला अनुभव, रस्त्यावर असे कॅमेरे बसवलेले आहेत का काही सेकंदामध्ये गाडीचा नंबर तो कॅमेरा कॅच करतो आणि त्या गाडी कुणाच्या नावावर आहे त्याच्या नावावर ऑनलाईन काय टाकला जातो? दंड टाकला जातो. माझी विनंती आहे त्या सरकारला, माझी विनंती आहे त्या यंत्रणेला, जर त्या कॅमेऱ्यामध्ये एवढा बारीक नंबर दिसतो तर त्याच कॅमेऱ्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला का दिसत नाही? त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ऑनलाईन दंड टाकता. रस्त्यावर नगर मनमाड हवेला कितीतरी खड्डे पडले, कितीतरी बुजवले. त्या नगर मनमाड हवेला 200 पेक्षा जादा लोकांचे प्राण गेले. याचा दंड कोणी भरायचा आहे? याचा दंड कोणी भरायचा? ही यंत्रणा कुठून चालते याचा विचार आपण कधी केलाय का? अहो, बारीक कॅमेऱ्यामध्ये साधा सीट बेल्ट लावलेला नसेल तर तुम्ही लगेच त्याच्यावर 2000 रुपये फाईन टाकता. शेजाऱ्यानं सीट बेल्ट लावलेलं नसेल तर तुम्ही फाईन टाकता. गाडीची PUC नसेल तर तुम्ही त्याच्यावर मानत फाईन टाकता. मग या रस्त्याच्या यंत्रणेवर कोणी फाईन टाकायचा? महाराज, टू व्हीलरवर बघा, टू व्हीलरवर प्रवास करणारा माणूस एखाद्या खड्ड्यात आदळला, त्याचा प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे. त्याची बायको घरी वाट पाहत आहे, त्याचं दुसरीला जाणारं पोरग घरी वाट पाहत आहे, त्याची मुलगी घरी वाट पाहते. काही बिगर लग्नाची मुलं महाराज या रोडच्या कामापायी, सगळ्यात भयानक रोडची अवस्था. इथं कोणी राजकारणी असेल तर ओपन चॅलेंज आहे माझं. सगळ्यात भयानक रोडची अवस्था ही नगर जिल्ह्यामध्ये आज, सगळ्यात भयानक अवस्था. याचा विचार आपण करत नाही. तुम्ही या मराठवाड्यात जाऊन बघा, मराठवाड्यात फिरा, मधला रस्ता सुद्धा 4-4 पदरी आहे. माऊली ज्ञानोबारायांचा सोहळा जातो महाराज तर पालखी मार्ग असा सनाट बनवलाय. एकूण आपलं नगर जिल्ह्याचं भाग्य आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज आपल्या भागातून जातात तर आपण साधो तो रोड डबल करू शकत नाही आणि त्या रोडला आपण विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी मार्ग म्हणून नाव देऊ शकत नाही. आणि काय कामं होत आहेत सरकारची? आम्ही कोणत्या पक्षाचे नाही आणि मी तर कोणत्याच पक्षाचा नाही. मला अजून कोणीच ओळखलं नाही हा कोणत्या पक्षाचा आहे. मी एकाच पक्षाचा आहे आणि त्या पक्षाचं नाव माझा वारकरी पक्ष आहे. महाराज, राजकारण करू नका. कशाला कुणाच्या नादी लागता, कशाला कुणाचा प्रचार करता? खऱ्या गोष्टीवर जर बोलायला लागलं तर मग अवघड आहे. पण माझी विनंती आहे का महाराज, तो दंड पडला ना सर, मी 10 मिनिटं विचार करत होतो, काय सूक्ष्म यंत्रणा आहे म्हटलं बा. गाडी पुढे जाते नाही तर लगेच तुमच्या गाडीवर फाईन. अहो, त्याच रस्त्याला पाठीमागे 2 किलोमीटरवर गुडघ्यावरले खड्डे पडलेत. ते खड्डे तुमच्या कॅमेऱ्यात कधी दिसणार आहेत याचा विचार करणं काळाची गरज आहे. आणि हा मुद्दा चुकीचा आहे, हा मुद्दा चुकीचा आहे. एखाद्याकडे लायसन नसेल तर त्याला काय टाकल्या जातो? फाईन टाकला जातो. पण जो रस्त्याचा ठेकेदार रस्त्याचं काम करतो त्याच्याकडे रस्ते करायचं लायसन आहे का? हे कोणी बघितलंय का? तो खाली मुरुम भरतो का माती भरतो? कोणी बघितलंय का? म्हणजे ही यंत्रणा झाकून ठेवायची. जे नियम आहेत ते फक्त सामान्य माणसालाच का? मी म्हणतो नियम ठेवायचे असतील तर सगळ्या माणसाला नियम ठेवले पाहिजे. टोल नाका भरायचा ना तर आमदार असो नाही तर मंत्री असो त्यानं टोल नाका भरलाच पाहिजे. सामान्य माणसानं टोल भरायचा, आमदाराला टोल माफ. मंत्री आला एखादा तर सगळी ट्रॉफिक बाजूला का? त्यांना वेळ नाही. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. दुनिया विचित्र आहे मावशी. आणि या दुनियाच्या बाद एवढं तुम्ही व्हायरल झालं ना, एवढं जर टाकलं ना एखाद्यानं, बाद झालं ते म्हणतील हा विरोधात आहे. हे विरोधात नाही, हे बोलणं काळाची गरज आहे आणि याचा विचार होणं काळाची गरज आहे. दुनिया हुशार आहे महिला मंडळ, दुनियेच्या नादी लागू नका. आपलं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून त्या नियमानं या ठिकाणी आलेला येण्याचा योग. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, नियोजक, निमंत्रक मंडळी
समस्त ग्रामस्थ नागरदेवळे भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ नागरदेवळे, सर्व आयोजन नियोजन करणारी मंडळी, सर्वांनाच या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद.